नमस्कार. मी मनीषा संजय भावसार, पुणे निगडी येथून आपल्या सर्वांचे साप्ताहिक व्याख्यानमालेमध्ये स्वागत करते. तर ही व्याख्यानमाला कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष यांच्या संयुक्त विद्यमाने होत असते. आणि ह्या व्याख्यानमालेमध्ये आजचं जे आपले प्रमुख पाहुणे आहेत ते आहेत डॉक्टर पुनीत शहा. डॉक्टर श्री पुनीत शहा, MS ऑर्थो, DNB ऑर्थो. तर सरांचा सर तुमचं खूप खूप स्वागत. तर सरांचा थोडक्यात परिचय. तर सरांचं शिक्षण हे DNB ऑर्थो ऑर्थोपेडिक कुप्पूर हॉस्पिटल मुंबई येथून झालं आहे. आणि MNA MSc सुद्धा डिग्री त्यांच्याकडे आहे. MCH हे त्यांनी लंडन इथून केलेलं आहे, म्हणजे मास्टर ऑफ सर्जरी. आणि 15 वर्षाहून जास्त त्यांना ह्या अ, सेवेचा अनुभव आहे. आणि ते नाशिकच्या शहा हॉस्पिटल इथे कार्यरत आहेत. आणि शहा हॉस्पिटल हे 1985 पासून ही सेवा देत आहे. तर आणि नावाजलेले हॉस्पिटल आहे शहा हॉस्पिटल नाशिकचे. तर सर आपलं खूप खूप स्वागत. आणि आजचा विषय आहे वाढत्या वयामुळे होणारे आजार आणि हाडांची ठिसूळता. आणि वक्ते आहेत डॉक्टर श्री पुनीत शहा. तर सर आपलं खूप खूप स्वागत. आपण आपलं व्याख्यान सुरू करू शकता. नमस्कार. 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 पुनीत सर 2 मिनिटं. मी हेमंत रघुनाथ नवरे व भाग्योदय ज्योतिष आणि कुंडली मंथन या ग्रुप तर्फे आपलं स्वागत करत आहे. हो, आज धन्यवाद सर. आज विशेष व्याख्यानाचं महत्व आहे वाढत्या वयामुळे होणारे आजार आणि त्यावर काय काळजी घ्यायची. तर दर गुरुवारी व्याख्यान असतं. फक्त ज्योतिषाचं व्याख्यान असावं असांचा कयास होता, परंतु सामाजिक बांधिलकी आपण काहीतरी पाळली पाहिजे. समाजाची काहीतरी देणं लागतो, ते देणं देण्यासाठी असे वेगवेगळे विषय घेऊन यायचं माझा विचार होता. आणि मी सूत्रावितांना सांगितलं होतं. सूत्रावितांनी लगेच मला होकार दिला. तर म्हणे असं करायला काय हरकत नाही. तर पहिलं व्याख्यान ज्योतिषाच्या व्यतिरिक्त तुमचं आज होत आहे, त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही माझ्या विनंतीस मान देऊन तुम्ही व्याख्यान द्यायला आलात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि स्वागत करतो. सर तुमचं व्याख्यान चालू करा आता. त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आता कसं असतं की आपण खूप साऱ्या गोष्टी आपल्याला अशा असतात आजार वगैरे, ते तुम्ही जर वेळेवरच त्याची तपासणी वगैरे झाली तर पुढे जाता आपल्याला मोठा धोका टाळता येतो. आणि पुढे वेळेवरच आपण त्याचं समजून निराकरण केलं तर आपल्याला पुढे जाता त्याचे कॉम्प्लिकेशन्स म्हणू, ते आर्थिक दृष्टी म्हणू, मानसिक दृष्टी म्हणू, ते आपल्याला भोगवावे लागत नाही. तर तसाच एक विषय आहे आज ऑस्टिओपोरोसिस, म्हणजे हाडांची ठिसूळता. तर ते ऑस्टिओपोरोसिस जे आपण रुटीनली बघतो, ते जे वयाच्या 50 नंतर आपण कॉमनली आढळतो, तर त्याच्याविषयी आज थोडस जाणून घेऊया. माझं स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? हो हो. आता मी डॉक्टर पुनीत शहा. मी ऑर्थोपेडिक सर्जन आहे. माझं प्रामुख्याने हो काम सर. जॉईंट रिप्लेसमेंट व ट्रॉमा सर्जरी व पॉलिट्रॉमा, म्हणजे फ्रॅक्चर वगैरे जे गोष्टी असतील, त्या स्पाइन फ्रॅक्चर, त्या गोष्टीविषयी माझं स्पेशलायझेशन आहे. मी MCH रायटिंगटन युनिव्हर्सिटी मधनं केलेलं आहे. ते जॉईंट रिप्लेसमेंट या भागावरच अवलंबून होतं. आता म्हणजे वाढत्या वयानुसार जसं आपलं वय वाढतं तसं केस पांढरी होतात, म्हणजे वयामानानुसार होणारी गोष्ट. तसे वयामानानुसार हाडं आपली कमकुवत होतात थोडीशी. पण ते थोड्या प्रमाणात असेल तर आपल्याला काही एवढा त्याच्याविषयी जास्त विचारणा करायची गरज नाही. पण जर जास्त प्रमाणात असेल, ज्याला आमच्या भाषेत ऑस्टिओपोरोसिस म्हणतो, त्याला नक्की ती गोष्ट चिंताजनक असते व त्याला आपल्याला काळजी घ्यायला लागते. डायग्नोसिस करून त्याची प्रॉपर ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं. आता वाढत्या वयानुसार जसं आपलं वय वाढतं तसं आपल्या शरीरामध्ये हाडांची जी कमतरता आहे, जसं आपल्याला एक म्हणजे गैरसमजुती असते की कॅल्शियम म्हटलं म्हणजे हाड. तर कॅल्शियम जे असतं ते शरीरात सगळ्या गोष्टीला आपल्याला लागतं. म्हणजे हार्टच्या पंपिंगला सुद्धा आपल्याला कॅल्शियमची गरज असते. आणि बाकी
बाकी रक्त जे गोठतं त्या गोष्टीचं जे प्रोसेस असतं त्या सायकलमध्ये पण कॅल्शियमची गरज असते. आणि कॅल्शियमचं गोडाऊन म्हटलं की हाडं, म्हणजे हे या गोष्टीत आपण काही हार्ट पंपिंग म्हणो, ब्लड क्लॉटिंग म्हणो, त्या गोष्टी आपण काही थांबवू शकत नाही. मग ते काय करतं, गोडाऊन खाली करून देतं. गोडाऊन खाली झालं की आपली हाडं ठिसूळ होतात. मग आपण नॉमिनल जर पडलो तर जे 50 नंतर मोस्टली जे ऑस्टिओपोरोसिसमुळे होणारे सर्वात 3 कॉमन फ्रॅक्चर आहे. एक मनगटाजवळचं फ्रॅक्चर, दुसरं म्हणजे खुब्याचं फ्रॅक्चर आणि तिसरं म्हणजे स्पाईनचं फ्रॅक्चर. आता खूपदा आपण ऐकतो की स्पाईन, माणूस पडलेला सुद्धा नसतो, गाडीचा एक हादरा लागतो फक्त आणि मणका फ्रॅक्चर होऊन जातो. ते फ्रॅक्चर होण्याचं कारण ते हाडाची कमकुवतता असते. आणि हे ऑस्टिओपोरोसिस असा आजार आहे ज्याला तुम्ही वेळेसच त्याला प्रॉपर निदर्शन करून घेतलं, त्याचं डायग्नोसिस करून घेतलं, तर मग पुढे जाता आपल्याला ते ऑस्टिओ म्हणजे ह्याचे 3 गट असतात. एक तर नॉर्मल हाड, म्हणजे जे आपलं हे नॉर्मली हे असतं बोन. त्याच्यानंतर ऑस्टिओपिनिया म्हणजे हाडाची कमकुवतता व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि तिसरं म्हणजे ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडं कमकुवत झालेले आहे पूर्ण प्रमाणात. ते जे फ्रॅक्चर वगैरे जे होतात ते ऑस्टिओपोरोसिस स्टेजमध्ये होतात. आणि आपण जर ऑस्टिओपिनिया स्टेजमध्ये म्हणजे हाडाची कमकुवतता जेव्हा होतीये, तेव्हा आपल्याला ते लक्षात आलं आणि आपण त्याची ट्रीटमेंट केली, तर ते ट्रीटमेंटच्या हिशोबाने आपण ते ऑस्टिओपोरोसिस मध्ये नाही जात आणि बाकी आपली हाडं नॉर्मल स्टेजमध्ये म्हणजे उलटच आपण ते नॉर्मल स्टेजमध्ये त्याला आणू शकतात. जसं जसं आपलं वय वाढतं तसं हाडांची घनता कमी होते आणि फ्रॅक्चरचा धोका तसा वाढून जातो. ऑस्टिओपिनिया आणि ऑस्टिओपोरोसिस वयानुसार ऑस्टिओपिनिया वाढतो, म्हणजे हाडं कमकुवत व्हायला सुरुवात होतात. आणि ते कमकुवतता जर प्रॉपरली त्याला ऍड्रेस नाही केलं तर मग ती कमकुवतता ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची पूर्ण ठिसूळतामध्ये ती गोष्ट बदलू शकते. आता ते करायचं कसं? म्हणजे खूपदा ते आपण बोलतो की बोलणं सोपं असतं, पण ते इम्प्लिमेंट कसं करायचं? आता हाडांचे आरोग्य हे खूप महत्वाचे असतं. तर त्याला आपण काय करायचं? योग्य जीवनशैली आणि उपचारद्वारे हाडं मजबूत ठेवणे हे आवश्यक आहे. आता तुम्ही जागतिक आकडेवारी बघायला गेलो तर ऑस्टिओपोरोसिस बायकांमध्ये जास्त कॉमन असतं. स्पेशली पोस्ट मेनोपॉझल फिमेल आहे. ते पोस्ट मेनोपॉझल म्हणजे जोपर्यंत फिमेलचा मेनोपॉज होत नाही तोपर्यंत त्यांच्यात इस्ट्रोजन नावाचा हॉर्मोन असतो, त्याचं प्रमाण जास्त असतं. आणि इस्ट्रोजन जो आहे तो बोन प्रोटेक्टिव्ह हॉर्मोन आहे, म्हणजे तो हाडाला कमकुवत होऊ देत नाही. म्हणजे पण एकदा ही पाळी गेली आपली, मेनोपॉज आला, तर त्याच्यानंतर इस्ट्रोजनचं प्रमाण बरंच कमी होऊन जातं आणि त्याच्यामुळे त्याचा दुष्परिणाम हाडांवर होतो आणि हाडं खूप जास्त प्रमाणात कमकुवत होतात. आता हे जागतिक आकडेवारी बघायला गेलो तर 200 कोटीपेक्षा जास्त लोक ऑस्टिओपोरोसिसने ग्रस्त आहेत पूर्ण जगात. त्याच्यात फिमेल म्हणजे तुम्ही बघायला गेले तर 50 नंतर दर तिसऱ्या फिमेलला ऑस्टिओपोरोसिस आहे आणि दर 5व्या माणसाला ऑस्टिओपोरोसिस आहे. आता आर्थिक भार बघायला गेलो तर ऑस्टिओपोरोसिसमुळे आरोग्य सेवांवरील खर्च पण वाढतो, अपंगत्व वाढतं. माणसं हे आर्थिक दृष्टीये झालं. मानसिक दृष्टीये पण बघायला गेलो तर ऑस्टिओपोरोसिस असेल, फ्रॅक्चर झालं तर माणूस घराच्या बाहेर जाऊ शकत नाही, मित्र मैत्रिणींना भेटू गाठू शकत नाही आणि त्याच्यामुळे तो मानसिक दृष्टीये खालवत जातो आणि शेवटी खूपदा डिप्रेशन मध्येही जाऊ शकतो पेशंट. मृत्यूदर बघायला गेलो तर ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हार्ट अटॅक सारखं नाहीये की ऑस्टिओपोरोसिस झाल्याने माणूस एक्सपायर झाला, पण ऑस्टिओपोरोसिसमुळे जे फ्रॅक्चर होतं ते फ्रॅक्चर ट्रीटमेंट करताना जसं एक 30 वर्षाच्या माणसाला अॅनेस्थेशिया देणं आणि एक 70-80 वर्षाच्या माणसाला अॅनेस्थेशिया देणं, त्याच्यात अॅनेस्थेशिया रिस्क जास्त असते. परत त्यांच्या बाकीचे जे ऑर्गन्स असतात, किडनी म्हणो, हार्ट म्हणो, ते पण थोड्या प्रमाणात वयाच्या हिशोबाने कमकुवत झालेले असतात. म्हणजे ऑपरेशनच्या दरम्यान किंवा ऑपरेशन नंतर मॉर्टॅलिटी म्हणतो आमच्या भाषेत, म्हणजे मृत्यूचं प्रमाण थोडंसं जास्त असतं ऑस्टिओपोरोसिसमुळे. आता आहारातली घटक काय आहे याच्यात बघायला गेलो तर याच्यात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी,
प्रोटीन आणि बाकी सूक्ष्म पोषक असं जसं मॅग्नेशियम झालं, पोटॅशियम झालं, त्या गोष्टी आपल्याला हाडांसाठी खूप गरजेचे असतात. जसं कॅल्शियमचं आपण ऍब्झॉर्प्शन साठी बघायला गेलो तर व्हिटॅमिन डी चा खूप मोठा रोल आहे. म्हणजे आपण खूपदा ऐकलं की आपण दूध घेतोय, सगळं घेतोय, तरी माझी हाडं ठिसूळ कशी? पण ते त्याच्या ऍब्झॉर्प्शन साठी आपल्याला व्हिटॅमिन डी लागतं. बाकी त्याचे जे मेटाबॉलिझम आहे त्याच्यात मॅग्नेशियम वगैरे असतं. आपल्या मसल्स मध्ये मॅग्नेशियम मसल हिलिंग मध्ये महत्वाचा असतो, मसल हेल्थ मध्ये महत्वाचा असतो. म्हणजे मॅग्नेशियम वगैरे पण आपण प्रॉपरली म्हणजे फक्त कॅल्शियम न बघता कॅल्शियम सोबत व्हिटॅमिन डी, मॅग्नेशियम व हे जे जे बाकी मायक्रोन्यूट्रियंट्स म्हणतो आमच्या भाषेत, ते पण आपल्या आहारात प्रॉपरली असलेली बरी आहे. आणि व्हिटॅमिन डी चं बघायला गेलो तर व्हिटॅमिन डी एकच असं हॉर्मोन आहे जे बॉडी स्वतः बनवू शकते. बाकी सगळेच विटॅमिन आपल्याला बाहेरून घ्यावे लागतात. बॉडी कुठलंच विटॅमिन बनवत नाही, फक्त विटॅमिन डी बनवते. पण केवळ परिस्थिती अशी आहे की विटॅमिन डी चीच डेफिशियन्सी आज जगात बघायला गेलो तर सर्वात जास्त आहे. म्हणजे सकाळी आपण थोडस फिरायला जाणं किंवा कवळ्या उन्हात बसणं वगैरे, तर त्या गोष्टी आपल्याला सनलाईट व्हिटॅमिन डी देतात. आणि ते पण दुपारची सनलाईट त्याच्यात कामाची नसते. जे सकाळी अर्ली मॉर्निंग जी असते, तर ती सनलाईट आपल्याला असेल तर त्याच्याने आपली बॉडी स्वतःच व्हिटॅमिन डी बनवू शकते. बाकी याच्यासाठी ऑस्टिओपोरोसिस साठी कुठल्या कुठल्या गोष्टी कारक असू शकतात. पहिली गोष्ट म्हणजे जेनेटिक पण याच्यात प्रकार येतो. जेनेटिक म्हणजे फिमेल असेल ज्यांच्या आईची पाळी लवकर गेली असेल, त्यांची पण पाळी लवकर जाण्याची शक्यता असते. म्हणजे त्यांच्यात ऑस्टिओपोरोसिसची शक्यता जास्त असते. दुसरी गोष्ट, जर तुमच्या आईंना किंवा वडिलांना ऑस्टिओपोरोसिस असेल तर तुम्हाला ऑस्टिओपोरोसिस असण्याची शक्यता पण वाढून जाते. पण जी जेनेटिक गोष्ट आहे त्याच्या विषयीवर आपण बोलून उपयोग नाही, कारण की ते आपल्याला अनुवंशिकतेने प्राप्त झालेली आहे. पण आपण जी गोष्ट काळजी घेऊ शकतो त्या गोष्टीवर आपण हे करू शकतो की प्रॉपर आहार ठेवणं, रोज फिरायला जाणं. कमीत कमी कसं आहे की हे बाहेर तरी अर्धा तास तरी आपण फिरलं गेलं पाहिजे. दुसरं म्हणजे अतिरिक्त कॉफी वगैरे प्रमाण आपलं पिण्यात जास्त असेल की अल्कोहोल असेल, त्या गोष्टी आपण टाळाव्या. मीठ आहे ते कमी करावं, कारण की रक्ताला पण तो पातळ करतो आणि रक्तदाब पण वाढवतो. म्हणजे आपल्या जेवणात मिठाचं प्रमाण कमी असलेलं कधीही चांगलं आहे. म्हणजे ते हायपरटेन्शन साठी पण चांगलं आहे आणि ऑस्टिओपोरोसिस साठी पण ते त्या हिशोबाने चांगलं आहे. त्याच्यानंतर उपचार पद्धती. हे उपचार पद्धती म्हणजे त्याच्यात आता बरेच थेरपी आलेले आहे. पहिले फक्त आपल्याकडे कॅल्शियम होतं, की आता कॅल्शियम व्हिटॅमिन डी तर आहेच, पण त्याच्या सोबत आपल्याला बायोलॉजिकल मॉडिफिकेटर्स आहे. त्याच्यानंतर हॉर्मोनल थेरपी असतो. डेनोसोमॅब एक आहे की जे आपण इंजेक्शन पोटावर देतो, ते 6 महिन्यापर्यंत हाडांची ठिसूळता, ते म्हणजे हाडांमधनं कॅल्शियम वगैरेच प्रमाण कमी होऊ देत नाही. अशी औषधं वगैरे पण. आणि दुसरं एक टेरिपॅराटाइड नावाचं इंजेक्शन असतं. त्याच्याने हाड म्हणजे हे सगळे जे आहे हे फक्त हाड अजून घट्ट करतं, म्हणजे न्यू बोन फॉर्मेशन जास्त करतं. याच्या व्यतिरिक्त जीवनशैलीत आपण याच्यासाठी काय बदल करायला, आपण व्यायाम रेग्युलरली करायला पाहिजे. तरी कमीत कमी आपलं फिरतं कसं असतं की आपण बाथरूम मध्ये वगैरे ग्रॅब बार नावाचा प्रकार असतो. म्हणजे याच्यात आपल्याला कधी कधी काय होतं, बाथरूम मधून उठताना वगैरे आपल्याला कुठल्या गोष्टीचा आधार असेल ग्रॅब बारचं पकडून आपण हे उठू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे खूपदा आपण रात्रीतून लघवीला किंवा वॉशरूमला जातो, त्यावेळेस आपल्याला बाथरूम मध्ये लाईट पुरेसा असणं किंवा लाईट कमी असणं किंवा हे असणं, त्याच्याने पाय स्लिप होण्याची, पडण्याची शक्यता खूप वाढून जाते. म्हणजे मायनर मायनर गोष्टी आहे, पण त्याच्याने आपल्याला बऱ्यापैकी चांगला फरक पडतो. शस्त्रक्रिया, आता शेवटी आपण ऑस्टिओपोरोसिस मध्ये गेलोच समजू, तर आता आपल्याला फ्रॅक्चर झालं, तर या फ्रॅक्चरचं जसं तुम्हाला म्हटलं की त्याला
हे जे प्लेट येतात ऑपरेशनला आपण प्लेट बसवतो किंवा रॉड बसवतो, ते या ऑस्टिओपोरोसिस मध्ये वेगळ्या प्रकारची रॉड वगैरे असतात की त्याला आपण स्क्रू जे असतं, आपल्याला नॉर्मली स्क्रूचा होल्ड हाडामध्ये भेटतो, पण यांची हाडं कमकुवत असल्यामुळे हे जे स्क्रू आहे ते प्लेटमध्ये लॉक होतात आणि वेगळ्या प्रकारचे इम्प्लांट्स वगैरे असतात, मटेरियल वगैरे म्हणू, टायटॅनियम म्हणू, हे त्यांच्यात आपल्याला वापरून त्यांच्यात इफेक्ट चांगला येतो आपल्याला. प्रतिबंधक उपाय म्हटले तर हाडाची घनता चाचणी, पडणे रोखणे आणि जनजागृती कार्यक्रम महत्वाचा असतो त्याच्यात. हाडाची घनता चाचणी म्हणजे याचं आपण डेफिनेटिव्ह डायग्नोसिस बघायला गेलो तर डेक्झा स्कॅन नावाचा असतो. त्याच्यात आपण जे पेशंट अगदी हाय रिस्क असतात किंवा ज्यांना फ्रॅक्चर झालेलं असतं किंवा ज्यांना जेनेटिक प्रिडिस्पोजिशन असतं, त्यांच्यात ते आपण डेक्झा स्कॅन करतो. डेक्झा स्कॅन मध्ये पण एक सोपी तपासणी असते की सोनोग्राफीची तपासणी असते. पाय आपण एक मशीन मध्ये ठेवतो, ती आपण ओपीडी बेसिसवरच करतो खूपदा. आम्ही आमच्या इथं तशी मोहीम राबवतो की महिन्यातनं एकदा आपण ती चाचणी फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या आमच्या पेशंटसाठी करतो. तर त्याच्यात आपल्याला हाडं कमकुवत आहे का नाही हे ग्रॉस आयडिया येते. डेक्झा स्कॅन सारखं एक्झॅक्ट क्वांटिटेटिव्ह स्टडी नसतो तो, पण आपल्याला ग्रॉस आयडिया येते. मग त्या ग्रॉस आयडिया मधनं आम्ही पेशंट सेग्रिगेट करतो, त्यांना महिन्याभराची ट्रीटमेंट वगैरे देतो आणि परत जे पुढच्या महिन्याला जेव्हा आपलं बोन डेन्सिटी स्कॅनिंग असेल त्यावेळेस आपण त्यांना परत बोलवतो. तर त्यावेळेस आपण त्याच्यात ट्रीटमेंटने त्याला किती फरक पडला, नाहीतर नुसतं हाडं कमकुवत आहे कॅल्शियम घ्या तशी गोष्ट नसते. म्हणजे त्यांना परत बोलवून आपण ते गोष्ट बघू शकतो. दुसरं म्हणजे आपल्याला सामाजिक दृष्टीने पण म्हणजे आपल्याला जे बाहेर फिरणं झालं, हे झालं, लोकांमध्ये याचं अवेअरनेस हे तयार होणं ते गरजेचं आहे. कारण की अवेअरनेस नसेल तोपर्यंत त्या हाडाविषयी आपल्याला एवढं सिरियसनेस नसेल. तर अवेअरनेस एकदा आपल्याला तयार झालं तर मग त्या हिशोबाने आपण या या आजारापासून वाचू शकतो. काही या आजाराला पुढे जाताना अटकवू शकतो आपण. जसं आपण बघितलं की वयोमानानुसार 50+ जे आहे की आता जागतिक दृष्टीने 20 कोटीपेक्षा जास्त लोकांना ऑस्टिओपोरोसिस ग्रस्त आहेत ते. तर हे 20 कोटी लोक तर ऑस्टिओपोरोसिस आहे, पण जसं मी तुम्हाला म्हटलं की हाडाची कमकुवतता म्हणजे ते ऑस्टिओपिनिया त्या स्टेजमध्ये साधारणतः नाही सांगितले तरी पुढचे 20 कोटी लोक त्याच्यात असतील. म्हणजे हे जे 20 कोटी आहेत त्यांना पुढचे या ऑस्टिओपोरोसिस मध्ये नसेल जायचं, तर हे प्रॉपरली काळजी घेऊन आपण ती गोष्ट वाचू शकतो. महिलांमध्ये याचा आजार प्रमाण जास्त आहे. म्हणजे 1:3 जसं आपण वुमेन इन्सिडन्स आहे भारतात आणि 1:5 असं मेल इन्सिडन्स आहे भारतात त्या गोष्टीचं. त्याच्यानंतर फ्रॅक्चर प्रमाण जसं जसं वय वाढलं तसं नॉर्मली फ्रॅक्चर जे ऍडल्ट मध्ये फ्रॅक्चर होतं, जे पडल्यामुळे होतं, ऍक्सिडेंटमुळे होतं, ते हाड 2 पीस मध्ये असे ब्रेक होतात. पण या ऑस्टिओपोरोसिस मध्ये जे फ्रॅक्चर होतं ते म्हणजे कम्युनिटेड फ्रॅक्चर म्हणतो आमच्या भाषेत. म्हणजे हाडाचा चुरा होऊन जातो, म्हणजे ते 2 भागात नसतं, ते 2 भागा त्याचे भरपूर सारे पीसेस येतात. म्हणजे ते फ्रॅक्चर फिक्सेशन पण आपल्याला वेगळ्या प्रकारे करावं लागतं त्या हिशोबाने. आता पर्यावरणीय घटक, तुम्ही सूर्यप्रकाशाचा अभाव, आता हे कशामुळे ऑस्टिओपोरोसिस एवढं वाढलं? जनरली सूर्यप्रकाशाचा अभाव असतो खूपदा, किंवा आपल्याला शहरी जीवनशैलीमध्ये आपण सकाळी बाहेर फिरायला गेलो, हे गेलो, आपलं सिडेंटरी लाईफस्टाईल होऊन जातं. सिडेंटरी म्हणजे बसून नुसतं काम करणं, किंवा मानसिक दृष्टी आपण कम्प्युटरवर काम करतो, हे करतो, पण शारीरिक आपल्याला व्यायाम जास्त नसतो. आणि एअर पोल्युशन म्हणजे प्रदूषण जे असतं, एअर पोल्युशननेही ऑस्टिओपोरोसिस वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी वाढल्या असल्यामुळे ते ऑस्टिओपोरोसिसचं प्रमाणही आता पहिले जेवढं होतं त्याच्यापेक्षा आता वाढत आहे. संशोधनाची जसं मी तुम्हाला म्हटलं की पहिले आपल्याकडे याच्यासाठी 2च ऑप्शन होते की कॅल्शियम द्या, व्हिटॅमिन डी द्या. पण आता हे बायोमेकॅनिकल अभ्यास सुरू असून, जसं टेरिपॅराटाइड म्हणू, डेनुसुमॅब म्हणू, हे सगळं जेनेटिक लेवलवर ऍक्ट करतं आणि त्याच्याने त्याचा रिझल्ट खूप आपल्याला चांगला भेटतो. पण आता त्याचं म्हणजे हाइंडसाइड बघायला गेलो तर ते हे गोष्टी ज्या आहेत थोड्याशा खर्चिक असतात. म्हणजे रुटीन आपल्याला कॅल्शियम वगैरे थेरपीपेक्षा टेरिपॅराटाइड म्हणू, डेनुसुमॅब म्हणू,
हे इंजेक्शन्स वगैरे थोडेसे महाग येतात, तेवढं आहे. अनुपालन रुग्णाने काय करायला पाहिजे? रुग्णाने पहिली गोष्ट म्हणजे प्रिकॉशन्स वगैरे घ्यायचे. प्रिकॉशन्स वगैरे घेऊन किंवा हे सगळं करून जर आपल्याला तरी जर हे गोष्टी झालं तर औषधं प्रॉपरली वेळेवर घेणं. त्याच्यानंतर औषधाचे जर काही दुष्परिणाम होत असेल काय असेल तर डॉक्टरला कन्सल्ट करून त्या औषधाच्या ऐवजी दुसरं कॅटेगरी ऑफ औषध आपण काय घेऊ शकतो. पण आणि या औषधं जे असतात कॅल्शियम वगैरे ते शरीराला दुष्परिणामकारक नसतात. म्हणजे आपल्याला कसं आहे की आपल्याला वाटतं की रोजच्या गोळ्या घ्यायच्या मग त्याच्याने शरीराला नुकसान होईल. तर या ज्या कॅल्शियम वगैरे आहे म्हणून बीपी सारख्या डायबिटीस सारख्या त्या गोळ्या शरीरांना नुकसान करत नाही. फक्त एकच कॅल्शियमचं असतं. कॅल्शियम मध्ये मल्टिपल सॉल्ट असतात. तर त्याच्यात कॅल्शियम कार्बोनेट नावाचा जो सॉल्ट असतो तो आपल्याला जास्त दिवस घेतल्याने त्याच्याने किडनी स्टोनची भीती असू शकते. मग त्याला आपण सोल्युबल कॅल्शियम असतं म्हणजे कॅल्शियम सिट्रेट म्हणू, कोरियल कॅल्शियम म्हणू, आता खूप प्रकार आले. ते कॅल्शियम वगैरे आपण त्याच्याऐवजी घेऊ शकतो. आणि बाकी हे नॅशनल पॉलिसीज पण आता ऑस्टिओपोरोसिसवर बऱ्यापैकी आलेले आहे. ऑस्टिओपोरोसिस प्रिव्हेन्शन, जसं मी तुम्हाला म्हटलं हा आजार असा आहे जर तो प्रिव्हेंट केला तर तो सर्वात चांगला. कारण की त्याची ट्रीटमेंट म्हणायला गेलो, ट्रीटमेंट सगळ्याच दृष्टीने त्रासदायक असते. म्हणजे आर्थिक दृष्टीने पण म्हणजे खर्च वगैरे वाढतो. बाकी पेशंटला याची रिस्क पण अनेस्थेशियाची वगैरे जास्त असतं. आणि ऑपरेशन नंतर परत हे ऑपरेशन झाल्यावर परत मॉर्टॅलिटी म्हणतो ती पण जास्त प्रमाणात असते. बाकी जनजागृती प्रयत्न, स्क्रीनिंग कार्यक्रम म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की आपण आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही राबवतो दर महिन्यात एकदा ते ऑस्टिओपोरोसिसचं सोनोग्राफी स्क्रीनिंग असतं. ते स्क्रीनिंग वगैरे करतो. बाकी आपण शाळेमध्ये, बाकी कामाच्या ठिकाणी, शिक्षणाच्या ठिकाणी वगैरे हे जाऊन हे सगळं स्क्रीनिंग करू शकतो त्या गोष्टीचं. बाकी भविष्यातील दिशा म्हणजे प्रिसिजन मेडिसिन म्हणजे एक्झॅक्टली त्याच म्हणजे बोनवरच त्या रिसेप्टरवर ऍक्ट करणं, ते गोष्टीच अजून संशोधन वगैरे चालू आहे. अजून त्याच्यात बरेच सुधारणा होण्याची अपेक्षा आहे आपल्याला. निष्कर्ष, समग्र उपचार, वैद्यकीय योजना व सातत्यपूर्ण संशोधन आवश्यक आहे आपल्याला त्या हिशोबाने. धन्यवाद. थँक्यू. सर माझा प्रश्न होता की ज्यांचा अर्ली मोनोपॉज होतो म्हणजे एकदम 35 मध्ये किंवा काय, तर अशा स्त्रियांना तुम्ही काय सल्ला द्याल किंवा त्यांची ही प्रोसेस थोडी लवकर चालू होते का? हो, त्यांची ही प्रोसेस लवकर चालू होते. तर त्यांना आपण मेनोपॉज म्हणजे कसं आहे की एस्ट्रोजनची कमतरता आणि दुसरं हॉर्मोन जे आहे ते वाढून जातात. प्रोजेस्ट्रॉन म्हणून दुसरे हॉर्मोन असतात. तर त्या हिशोबाने ज्यांचं अर्ली मेनोपॉज झालं त्यांनी रेग्युलरली कॅल्शियमचं इंटेक मेडिसिन, एक कॅल्शियमची मेडिसिन रोज घ्यायला पाहिजे. दूध वगैरे रोज घेणं गरजेचं आहे. आणि शरीराला व्यायाम असणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे अर्ध्या तास तरी, म्हणजे आपल्याला एकदम एक्सटेन्सिव्ह एक्सरसाइजची गरज नसते, पण अर्धा तास तरी रोज फिरणं वगैरे हे तुम्ही ठेवलं. कारण की आमच्यात म्हणणं आहे की जे लोक बेडवर असतात ते पास देअर स्केलेटन इन द युरिन. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आराम करतोय म्हणजे आपल्याला कॅल्शियम जास्त चांगलं, पण आराम करतोय तर आपलं कॅल्शियम सगळं लूज होतं. म्हणजे तुम्ही जेवढ्या ऍक्टिव्हिटीमध्ये असाल, ऍक्टिव्हिटी म्हणजे रुटीन, आपल्याला जसं तुम्हाला म्हटलं अर्धा तास फिरणं प्लस रुटीन तुमच्या डेली ऍक्टिव्हिटी तुम्ही केल्या तर मग त्याला दुसरं काही अजून चिंताजनक गोष्ट नसते. थँक्यू सर. खूप छान सांगितलं तुम्ही आणि वेगळा विषय आम्ही हाताळला, पण अगदी म्हणजे खूप उपयोगी झालं तुमच्या प्रत्येक गोष्ट. हो, धन्यवाद. थँक्यू. अजून काही कुणाला प्रश्न आहेत का? ठीक आहे. डॉक्टर पुनीत शाह सर, तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हो, धन्यवाद. मागच्या गुढीपाडव्यापासून सुत्रावेताई, मी आणि मनीषा भावसारताई, ज्यांनी शेवट प्रश्न विचारला त्या मनीषा भावसार आहेत, ताई आहेत, त्यांनी आम्ही तिघांनी मिळून गुढीपाडव्यापासून हा एक ग्रुप चालू केलेला आहे. या ग्रुपवर वेगवेगळे विषयांचे ज्योतिषांचे व्याख्यान झालेले आहेत.
परंतु एक मनात वेगळा विचार आला की ज्योतिषा व्यतिरिक्त समाजाचं काही देणं लागतो, याच्यासाठी आपण काही वेगळं व्याख्यान ठेवायचे का? ते हे पहिलं व्याख्यान त्या दृष्टिकोनातून तुमचं झालेलं आहे. त्याबद्दल मी मनीषाताई आणि भावसारताई यांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी अतिशय मनापूर्वक मला सहकार्य केलं. धन्यवाद. थँक्यू सर, तुमचे खूप खूप आभार. खूप छान तुम्ही आम्हाला ही माहिती दिली आणि खरंच हे आता समाजासाठी ह्या गोष्टींची खूप गरज आहे. आणि खूप कमी वयात पण लोकांना हाडांचे प्रॉब्लेम होत आहेत. असं नाही की अगदी वाढत्या वयातच होत आहेत आणि लगेच पडलं की हाडं मोडणं किंवा ह्या गोष्टी पण आपण बघतो. आणि तुम्ही छान मार्गदर्शन केले आणि आमच्या एका हाके खातर तुम्ही इथे आलात. तुमचा एवढा अमूल्य वेळ दिला म्हणून तुमचे खूप खूप आभार. आणि सर्व जॉईन झालेल्या व्यक्तींचे सुद्धा खूप खूप आभार. तर सुवर्णाताईंची आणि सरांची परवानगी घेऊन ही मीटिंग संपली असं मी जाहीर करतो. पुनीत सर, तुमचं विजिटिंग कार्ड व्हॉट्सअपला पाठवा, मी ते ग्रुपला पाठवेन लगेच. म्हणजे तुमचा ऍड्रेस, त्याच्यात मोबाईल नंबर सगळं काही येऊन जाईल. चालेल चालेल, हरकत नाही, मी पाठवून देतो. पुन्हा एकदा तुमचे आभार व्यक्त करतो. हो, मला धन्यवाद. बोलायला चान्स दिला, धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.